हाय हेड रेकॉर्डिंग बंद आहे काय? बंद होतं सर, आता आता चालू चालू झालं. ओके ओके ठीक आहे, तेच बघितलं मी आता. सो अकॉर्डिंग टू हेड अँड डिस्चार्ज ऑफ वॉटर अवेलेबल, कसं होतंय फ्लो मध्ये एखाद्या वेळेस रेकॉर्डिंग करायचं राहून जाते, तर तुम्हाला जेवढं लक्षात येईल तेवढं तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकलं तर चालेल बरं का, रेकॉर्डिंग बंद आहे म्हणून. परवा दिवशी एका मला वाटते प्रतीक्षा पाटीलने सांगितलं मला, त्याचा फायदा झाला व्हिडिओ आपल्याला तयार करण्यासाठी. ओके, अकॉर्डिंग टू हेड अँड डिस्चार्ज ऑफ वॉटर अवेलेबल, वी हॅव 3 टाइप्स ऑफ द हेड. इट मीन्स हाय हेड, मीडियम हेड अँड द लो हेड. हेड म्हणजे काय, तर जास्तीत जास्त उंचीवर पाणी असेल तर त्याला हाय हेड म्हणतो आपण. त्याच्यापेक्षा थोडंसं मीडियम लेवलला असेल तर त्याला मीडियम हेड म्हणतो. त्याच्यापेक्षा जर थोडंसं खाली असेल तर त्याला लो हेड म्हणतो. ओके, अकॉर्डिंग टू द पोझिशन ऑफ शाफ्ट. पोझिशन ऑफ शाफ्ट म्हणजे टर्बाईनचा जो शाफ्ट आहे त्याची पोझिशन कशी आहे, कशा पोझिशन मध्ये ते अरेंज केलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हॉरिझॉन्टल टर्बाईन आणि दुसरं म्हणजे व्हर्टिकल टर्बाईन. आता याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर हॉरिझॉन्टल टर्बाईन मध्ये आपलं पेल्टन व्हील टर्बाईन येतं, ज्याचा शाफ्ट कसा असतो, हॉरिझॉन्टल असतो. आणि जर फ्रान्सिस टर्बाईन आणि कपलान टर्बाईनचा जर विचार केला तर हे दोन कसे असतात, व्हर्टिकल शाफ्ट असणारे टर्बाईन आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा टाइप दिलेला आहे इथं, अकॉर्डिंग टू नेम ऑफ इन्व्हेंटर्स, म्हणजे कोणी इन्व्हेंट केले त्याच्यानुसार त्याला नावं दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पेल्टन व्हील आहे. ओके, त्याच्यानंतर फ्रान्सिस आहे आणि तिसरा आहे ते कपलान आहे. ओके, तर ही सायंटिस्टची नाव आहेत, असं मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलं होतं. तर यांनी डिझाईन अशा प्रकारे तयार केलं त्याचं की वॉटरचा जो फ्लो आहे त्या फ्लो मध्ये एक प्रकारची एनर्जी आहे. ओके, तर ती एनर्जी काय करायची, आपल्याला कन्व्हर्ट करायची आहे कुठल्या लॉ नुसार, एनर्जी कन्झर्वेशन लॉ नुसार. ओके, ती एनर्जी जी आहे वॉटरच्या फ्लो मध्ये असणारी ती आपल्याला वापरासाठी चालत नाही. ओके, फार पूर्वी इजिप्शियन कंट्रीमध्ये वगैरे अगोदरपासून याची थोडीशी म्हणजे हे जे टर्बाईन्स आहे याची शोध थोडासा लागलेला होता. ओके, पण त्याचा वापर वेगळा होता. म्हणजे ते जे टर्बाईन्स आहेत त्याला गिअर अरेंजमेंट करून त्याचं जे रोटेशन आहे ते आपलं गिरण आहे पीठ दळण्याची, ओके, पीठ बारीक करण्याची जी पिठाची चक्की असते त्याच्यासारखा त्याचा वापर केला जातो. आता आपण मोटर बसवतोय, पण त्यावेळी सुद्धा ती जी वॉटरची एनर्जी आहे, फ्लो आहे, त्याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये माणसं करत होती. मग त्याच्यानंतर हळूहळू त्याचं लक्षात आलं की ते कन्व्हर्ट मेकॅनिकल एनर्जी पुरतं मर्यादित राहिले ते. बरोबर आहे. हायड्रोलिक एनर्जी जी आहे ती पिठाची गिरणीपर्यंत, म्हणजे 2 प्लेट 2 दगड एकावरती एक ठेवायचे आणि तो टर्बाईनचं जे रोटेशन आहे ते शाफ्ट थ्रू एका दगडाला द्यायचं, म्हणजे वरचा दगड फिरत राहील आणि खालचा दगड स्टेशनरी राहील. आणि त्याच्यामध्ये दोन्हीच्या मध्ये जर आपण धान्य टाकलं तर ते बारीक होऊन आपल्याला वापरता येईल. म्हणजे तिथपर्यंत मर्यादित होती ती हायड्रोलिक एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी पर्यंत होती. म्हणजे त्यावेळेपासून मेकॅनिकल एनर्जी आहे. त्याच्यानंतर पुढे काय झालं, ती जी रोटेशन आहे ते इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये ज्यावेळेला जनरेटर अस्तित्वात आलं त्यावेळेला ती जी मेकॅनिकल एनर्जी आहे, तो जो शाफ्ट रोटेट होतोय तो शाफ्ट आपण जर वाइंडिंग केलेल्या जनरेटर मध्ये असा ठेवला ठेवला म्हणजे त्याला बेरिंग वगैरे सगळे अरेंजमेंट असते, ओके, डिझाईन असते. आणि तो जर रोटेट झाला तर तिथे एक इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला लागली. तिथे काय व्हायला लागली, इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्या ठिकाणी पोटेन्शियल जे आपण म्हणतो चार्ज तो जास्त आहे. मग पोटेन्शियल चार्ज काय होतो, एका जिकडे जास्त आहे हायर कडून लोअर कडे फ्लो व्हायला चालू झाला. म्हणून मग तो जे धातू बघितले कोणकोणत्या ह्याच्यामधून तो कसा फ्लो होतोय, लोखंडामधून कसा फ्लो होतोय, लाकडामधून कसा फ्लो होतोय, कॉपर मधून कसा फ्लो होतोय, अल्युमिनियम मधून कसा फ्लो होतोय, दगडामधून फ्लो होतोय का. ओके, हे सगळं त्याच्यामध्ये एनर्जी कन्व्हर्जन जे म्हणतो आपण, ह्या प्रोसेस होत गेल्या. ओके, आणि त्याच्यामधून मग हे जे पेल्टन व्हील आहे, मग जास्तीत जास्त एनर्जी कशी, पहिल्या सुरुवातीला फक्त अशा फळ्या बसवल्या जायच्या लाकडाच्या आडव्या फ्लोला आणि त्याच्यावरती दाब पडला की ते फिरायचं. पण त्याच्यामधून जास्त एनर्जी एक्स्ट्रॅक्ट केली जाऊ शकत नव्हती. म्हणजे काही जणांनी त्याच्यावरती परत डोकं लावायला चालू केलं की बाबा मी जो टर्बाईन तयार करतोय हा तुमचा जो पहिला जुना टर्बाईन आहे त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी खेचून घेऊ शकतोय. ओके, मग त्याच्यावरती इन्व्हेन्शन होत गेलं. तुमच्या क्रिएटिव्ह डिझाईन थिंकिंग मध्ये पण तुम्हाला हे असं सांगत असतील बघा
ओके. क्रिएटिव्हिटी ही नेहमी कधी घडते, ज्या वेळेला गरज पडते माणसाला. एखाद्या गरज आपल्याला जर भागवायची असेल, त्यावेळेला आपल्याला ही गरज पडते. आणि इन्व्हेन्शन हे एकदाच होतं. बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात इन्व्हेन्शन 2 वेळेला होतं. इन्व्हेन्शन एकदाच होतं. माणसं काय म्हणतात इन्व्हेन्शन रस्त्यावरती ज्या वेळेला एखादी गाडी ऐकू येतं ना सगळ्यांना? येस सर. ओके. हे सगळं पेल्टन व्हील वगैरे ह्याच्याशी रिलेटेड आहे. थोडंफार इतर पण सांगतो आता वेळ असल्यामुळे आपल्याला. तर ज्या वेळेला एखादं इन्व्हेन्शन होत असतं, नवीन काहीतरी तयारी होत असते, त्यावेळेला ज्यावेळेला एखादी गाडी रोडवरती पळत असते, एखादी गाडी ज्यावेळेला रोडवरती पळत असते, त्यावेळेला ती तिथं रोडवरती पळण्याच्या अगोदर ती कोणाच्या तरी डोक्यात पळालेली असते. समजते का मी काय सांगतो ते? हॅलो, म्यूट करायला सांगा सर. म्यूट करायला लावा. हे कोण म्यूट करून बस. ठीक आहे, मीच करतो. ठीक आहे, तुम्हाला बोलायला सांगितलं त्यावेळेला अनम्यूट करा, तोपर्यंत करू नका. तर मी तुम्हाला सांगत होतो असं की इन्व्हेन्शन ही अशी गोष्ट आहे की पहिलं महत्वाचं म्हणजे तिथं गरजेची गोष्ट आहे. म्हणजे पूर्वी माणसं चालत चालायची, मग लांब जायला लागत होतं, मग माणसाला वाटू लागलं की पंख असते तर बरं झालं असतं. मग त्याच्यासाठी बरेचसे प्रयत्न पण केलेले आहेत माणसांनी. ओके, तर इन्व्हेन्शन ही वन टाइम प्रोसेस आहे. ओके, इन्व्हेन्शन कशी आहे? वन टाइम प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये परत डिफरन्स होऊ शकतो. म्हणजे ज्या वेळेला एखादी सायकलचं एक्झाम्पल घेतो मी. सायकल ज्या वेळेला तयार झाली आणि ती ज्या वेळेला रस्त्यावरती चालू लागली, ओके, तर त्यावेळेला ती पहिलं इन्व्हेन्शन नाही. ते इन्व्हेन्शन ज्याच्या डोक्यात पहिल्यांदा सायकल पळाली, अगोदर ती डोक्यात पळाली कोणाच्या तरी आणि मग ती अस्तित्वात आली. ओके, क्रिएटिव्ह म्हणजे क्रिएटिव्हिटी आपल्या डोक्यात पहिल्यांदा असावी लागते, तर ती समोर येते. आपल्या मेंदूमध्ये भरपूर ताकद आहे. त्याला जर व्यवस्थित खाद्य दिलं आपण, ओके, जे आपण चालू आहे आपलं सध्या, ओके, व्यवस्थित जर त्या मेंदूला खाद्य दिलं तर तो मेंदू त्याच्या पुढं काय करायला पाहिजे याच्यावरती थिंकिंग करतो. त्यासाठी आपल्याकडे बेसिक जे आहे ते असावं लागतं. ते असेल तर त्याच्यावरती थिंकिंग होत जातं. तर तसं मी ह्या पेल्टन व्हीलच्या संदर्भात सांगितलं. मग त्याच्यानुसार ही जास्तीत जास्त फ्लोची एनर्जी जी आहे ती कशी घेता येईल, तर त्याच्यासाठी ब्लेडचे डिझाईन चेंज करायला चालू केले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेन्शन होत असतं. आपण जे एखाद्या गोष्टीचं इथे इन्व्हेन्शन करतोय, आता सपोज कोरोनाची लस आहे, ती लस काही एकाच ठिकाणी त्याच्यावरती संशोधन होत नाही. खूप ठिकाणी संशोधन चालू आहे. ओके, आता कसं आहे, ऑनलाईन आहे, इंटरनेटमुळे आपण फास्ट कनेक्ट होऊ शकतो. तिथं काय इन्व्हेन्शन चालू आहे, इथं काय चालू आहे, तसं पूर्वी होत नव्हतं. ओके, फ्रान्सिस टर्बाइन, कपलान टर्बाइन 1993-83 दरम्यान तयार झालेले आहेत हे. ठीक आहे, 1900 का 1800 बघावं लागेल जरासं. तर हे अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी काय होत असतं, संशोधन होत असतं. तर जास्तीत जास्त एनर्जी कशी घेता येईल आपल्याला, त्याच्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे टर्बाईन्स तयार केले. ओके, सगळ्यांचा मेन पर्पज एकच, काय करायचं आहे, जी फ्लो एनर्जी आहे, निसर्गामध्ये असणारी जी फ्लो होणारं जे पाणी आहे, हायड्रॉलिक एनर्जी आहे, त्याची मेकॅनिकल एनर्जीमध्ये जास्तीत जास्त कसं कन्व्हर्जन करता येईल. ओके, तर ते आहे त्याच्यात. तुम्ही जर बघितलं मग त्याच्यानुसार ब्लेडचे वेगवेगळे आकार तयार करून बघितले त्यांनी. मग त्याच्यानुसार ह्याला कसा होतोय, ट्रायल अँड एरर चालू झाली. परत ट्रायल अँड एरर मेथड आहे म्हणतो आपण त्याला. म्हणजे एकदा ट्राय करून बघायचं किती सक्सेस होतंय, परत त्याच्यात चेंज करून बघायचं, अजून दुसरं तयार करून बघायचं. मग त्याला एरोफॉइल शेप द्यायचा. एरोफॉइल शेप म्हणजे तुम्ही जर हे बघितलं का, विंड टर्बाईनचं ब्लेड बघितलंय का तुम्ही? हॅलो, विंड टर्बाईनचं ब्लेड बघितलंय का कोणी? येस सर. येस सर. ओके, तर हे विंड टर्बाईनचं ब्लेड जे आहे ना, ते फक्त असं फ्लॅट असत नाही. त्याचा जर तुम्ही शेप बघितला तर अशा प्रकारचा शेप आहे. एवढं खूप मोठे मोठे असतात ते, पण त्याला थोडं म्हणजे हवा जर त्याच्या प्रपोर्शन मध्ये लागली, आपण जर साधी प्लेट बसवली तेवढी, तर तेवढी जी हवा चालते त्या हवेला ते फिरणार नाही. तर त्याला अशा प्रकारचा शेप दिलेला आहे की ती वारा त्याच्यावरती येऊन आदळला की ती लगेच रोटेट व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला इफिशियन्सी त्या विंड कडून, एअर कडून काढून घेता येईल. ओके, सो दिस इज रिलेटेड टू द दॅट इन्व्हेन्शन. सो हिअर पेल्टन व्हील, फ्रान्सिस टर्बाइन अँड द कपलान टर्बाइन. मग वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळे टर्बाइन कसे यूज केले जातात, त्याच्यानुसार हे 3 टर्बाइन्स या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेले आहेत.
असे बरेचसे टर्बाईन्सचे टाइप्स आहेत, पण त्यातले हे जे 3 आहेत हे जास्त चालणारे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि ह्यांची इफिशियन्सी जी आहे ती चांगली इफिशियन्सी आहे. बरोबर 84% पर्यंत 65% पर्यंत अशी ही याची एनर्जी आहे. आम्ही ज्यावेळेला प्रॉब्लेम सोडवतो फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये ऍक्च्युअली ते गिव्हन डाटावरून असतात, तर याच्यावरती आपण प्रॉब्लेम वगैरे सोडवू शकतो. ह्याचे न्यूमरिकल्स आहेत, पण आपल्या सिलेबस मध्ये ते सध्या ऍड केले नाहीत. आपल्याला फक्त याचं इंट्रोडक्शन आहे. सो we will proceed first next. So now next one is the Pelton turbine. Okay, now you observe here. इथे जर बघितलं तर तुम्हाला समोर पेल्टन टर्बाईन दिसेल. हे ऍक्च्युअलचं पेल्टन टर्बाईन आहे. ओके, ह्याच्या साध्या प्लेट होत्या अगोदर, त्या ठिकाणी असे बाउल शेप तयार केलेले आहे जेणेकरून जो जेट आपण त्याच्यावरती फोर्स करणार आहे कायनेटिक एनर्जी थ्रू, तो 2 भागामध्ये डिवाइड झाला पाहिजे. स्प्लिटर पण आहे बघा इथे कुठेतरी. हा इथं आहे बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर हा इथं स्प्लिटर आहे. हा या स्प्लिटर वरती जेट स्ट्राईक झाल्यानंतर तो 2 भागामध्ये डिवाइड होतो. ओके, तो काय होतो 2 भागामध्ये डिवाइड होतो आणि त्याची जास्तीत जास्त एनर्जी, तो जो कायनेटिक एनर्जी आहे त्याची जास्तीत जास्त एनर्जी आपण म्हणण्यापेक्षा हे जे टर्बाईन आहे ते त्याच्यामधून खेचून घेतं. मग तुम्ही जर हे तुम्हाला बेसिक माहित असेल तर ही किती पर्सेंट एनर्जी खेचून घेते, तुम्ही याच्यामध्ये अजून 1% जरी वाढवलं आणि तुमचं स्वतःच टर्बाईन तयार केलं तर तिथं 4थं नाव येईल तुमचं. ओके, जर कोणी तयार केलं तर तिथं 4थं नाव तुमचं येईल. म्हणजे ते तुमचं इन्व्हेन्शन झालं, त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन केलं. ओके, इन्व्हेन्शन करता तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये गेला, ट्रॅक्टर कंपनी वगैरे वगैरे, आता ऍक्च्युली ट्रॅक्टर जसे आहेत तसेच आहेत सगळे, पण नवीन एखादा ट्रॅक्टर सपोज जॉन डिअरने तयार केला. जॉन डिअर कंपनी माहित आहे तुम्हाला ट्रॅक्टरची? सर्वांना ट्रॅक्टर माहित आहे का? Yes, sir. ओके, जॉन डिअर कंपनीमध्ये सगळ्यात सुरुवात कंपनीमध्ये कसं असतं, ज्या वेळेला नवीन डिझाईन डिपार्टमेंट बद्दल सांगतो बरं का मी, ते काय करतात शक्यतो, सपोज महाराष्ट्रामध्ये इथे एक टीम पाठवली जाते, इथले शेतकरी गोळा केले जातात आणि त्यांना विचारले जातात की आमचा ट्रॅक्टर कसा आहे, याच्यामध्ये काय तुम्हाला आवडेल, अजून काय करायला नकोय. तर कसं असतं, जर मोठा शेतकरी असेल, पैसा भरपूर असेल, तर तो म्हणेल की ट्रॅक्टर चालवताना उन्हाचा त्रास होतोय, ट्रॅक्टरला एसी बसवा. ओके, कोण म्हणेल काय ट्रॅक्टरचं फ्युएल कंझम्पशन जास्त होतंय, त्याच्यासाठी काय करता येते का बघा. म्हणजे हा फीडबॅक घेतला जातो कस्टमर कडून, जे कस्टमर वापरतात त्यांच्याकडून काय केला जातो, फीडबॅक घेतला जातो आणि त्याच्यानुसार मग डिझाईन डिपार्टमेंट मध्ये काम दिलं जातं. असा एक टार्गेट आहे आपल्याला. ओके, आता समजा ट्रॅक्टर आपला 12 किलोमीटरचा ऍव्हरेज देतोय, तर ते तुम्हाला 15 किलोमीटर करता येईल का, त्याच्यासाठी तुम्हाला काय चेंजेस करावे लागतील डिझाईन मध्ये. ओके, मग कुठं कुठं आपल्याला चान्सेस आहेत, ओके, कुठं कुठं चान्सेस आहेत आपल्याला ऍव्हरेज वाढवण्यासाठी किंवा इफिशियन्सी वाढवण्यासाठी इंजिनची. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स येतात, म्हणजे जे इंजिन आहे किंवा जो ट्रॅक्टर आहे, जिथं जड मटेरियल वापरलेलं आहे, ओके, मटेरियल भरपूर जाड आहे, त्या ठिकाणी आपण हलकं मटेरियल वापरू शकतो, तेवढ्याच स्ट्रेंथ, त्याची स्ट्रेंथ तेवढीच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जर आपण थोडंसं हलकं वापरलं तर त्याची जी इंजिनची इफिशियन्सी आहे ती वाढू शकते अजून. किंवा डिझाईन मध्ये आपण आतमध्ये जे कंबशन होतंय, ते कंबशन होत असताना जर तुम्ही बघितलं, अगोदरचे जे इंजिन बघितलंय तुम्ही, तुम्हाला कितपत समजतंय बघा, मला माहित नाही, पण मी सांगतोय फक्त. आता अगोदरचे जे इंजिन बघितले तर त्याच्यामध्ये डायरेक्टली फ्युएल इंजेक्ट केलं जात होतं. आतमध्ये कंबशन जिथं होतं तिथं डायरेक्ट फ्युएल इंजेक्ट केलं जात होतं. त्यामुळे काय व्हायचं, डिझेलचे जे कंपोनंट, डिझेल इंजिन मध्ये बरं का, शक्यतो डिझेल मध्ये काय व्हायचं, जे डिझेल आपण स्प्रे करतो कंबशन केल्यानंतर, ज्या ठिकाणी इंजिन मध्ये बरं का, गाडीच्या ट्रक, समजा तुम्ही ट्रकचं इंजिन आहे, बसचं इंजिन आहे, टेम्पोचं इंजिन आहे, याच्यामध्ये ज्या वेळेला कंबशन होतं, म्हणजे हे रेसिप्रोकेटिंग आहे ना, वर दाखवलं मी तुम्हाला कॉम्प्रेसर, येतंय का नाही, हा, अशा प्रकारेच तिथं असतं बघा. ज्या वेळेला इथं एअर कॉम्प्रेस केली जाते त्यावेळेला इथे एक नॉझल असतो, त्या नॉझल मधून डिझेल स्प्रे केलं जातं. ओके, हे त्यावेळेला होत होतं अगोदरच्या इंजिन मध्ये. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं, डिझेलचे जे ड्रॉपलेट्स आहेत, डिझेलचे ड्रॉपलेट्स ते थोडेसे हेवी असतात पेट्रोलपेक्षा, ते लवकर बर्न होत नाहीत पेट्रोल सारखे. ओके, त्याच्यामुळे तुम्ही बघा डिझेल असं वाऱ्यावर उडून जात नाही पेट्रोल सारखं. आणि ज्या वेळेला तिथं स्प्रे केलं जातं त्यावेळेला
त्या डिझेलचं संपूर्ण बर्निंग होत नव्हतं. म्हणजे 80% बर्निंग व्हायचं किंवा 70% बर्निंग व्हायचं, राहिलेलं 30% जे आहे डिझेल ते असंच त्या धुरामधून बाहेर जात होतं. ओके, मग हे जरा ऑब्झर्वेशन केलं. ओके, असं ऑब्झर्वेशन करावं लागतं. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कस्टमरचा फीडबॅक घेता त्याच्यामधून हे आपला जो प्रोडक्ट आहे त्याच्यावरती तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागते. बाबा कुठं कुठं चान्सेस आहेत आपल्याला मायलेज वाढवण्यासाठी. मग आता लक्षात आलं की इंजिनमध्ये या ठिकाणी 30 ते 35% डिझेल हे वाया जाते. ओके, 100% ज्यावेळेला आपण एका स्प्रे मधून सोडतोय तिथं त्यातलं 30% ते 35% काय होते वाया जाते. म्हणजे 30-35% जर आपण अजून वापरलं तर इंजिनची कॅपॅसिटी किंवा इंजिनची इफिशियन्सी वाढू शकते. मग त्याच्यासाठी काय करायला लागेल, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यावरती CRDI सिस्टम आले. ओके, म्हणजे इंजेक्शन जे करतो आपण त्याचे नॉझल थोडे फाईन करण्यात आले. त्याच्यानंतर त्याचं टायमिंग ॲक्युरेट करण्यात आलं. बऱ्याच वेळेला काय व्हायचं, कंबशन व्हायच्या एकदम पिस्टन एंडला आली की त्यावेळेला ते नॉझल व्हायचं. ठीक आहे, आणि पिस्टन माघारी जात असली तरी पण ते नॉझल मधनं स्प्रे येतच राहत होता. त्याच्यामुळे पहिल्या सुरुवातीला आलेलं डिझेल तेवढंच पेट घेत होतं आणि बाकीचं परत काय व्हायचं, वाया जात होतं. मग असे वेगवेगळे पार्ट्स येतात त्याच्यामध्ये. मग ह्या पार्ट्स नुसार आपण काय करत असतो, एखादी कंपनी जॉन डिअर काय करते, मग त्या पार्ट्स नुसार एखाद्याला एसी पाहिजे असं, समजा पंजाबकडे खूप मोठे मोठे शेतकरी आहेत, पंजाबमध्ये गेला तुम्ही, तिथली माती कशी आहे, नांगरट करण्यासाठी इथं माती कशी आहे, मग त्याला किती हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर हवा आहे, याच्यानुसार एक नवीन मॉडेल तयार करतात. आणि मग ते मॉडेल ज्या वेळेला मार्केटमध्ये लॉन्च केलं जातं आणि त्या मॉडेलचा फीडबॅक चांगला यायला चालू होतो, कारण तुम्ही कस्टमर जसा मागतोय त्या प्रकारे जर तुम्ही त्याला देत असाल, ओके, त्या प्रकारे जर तुम्ही त्याला देत असाल तर त्याचा जो सेल आहे तो ऑब्विसली कसा होणार, जास्त होणार. मग हे कोण बघतं, दुसऱ्या कंपन्या असतात, कॉम्पिटिटर्स. मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन असतं. कॉम्पिटिटर काय बघतात, महिंद्रा कंपनी आहे समजा दुसरी ट्रॅक्टरची. महिंद्रा कंपनी माहित आहे सगळ्यांना ट्रॅक्टरची, खास Yes, करून sir. मुलींना Yes, माहित आहे sir. का महिंद्रा कंपनी आहे ट्रॅक्टरची? Yes, sir. ओके, गुड. मग त्यांच्याकडे टार्गेट काय असतं, त्यांचा पण फीडबॅक वगैरे चालू असतो, पण हा जो ट्रॅक्टर जास्त खपलेला आहे, खप ज्याचा जास्त चालू आहे जॉन्टरीचा, तो ट्रॅक्टर एक परचेस केला जातो. डायरेक्ट परचेस करत नाही, बाहेरनं परचेस करतात. ओके, किंवा जर संबंध चांगले असेल तर डायरेक्ट परचेस करतात. आणल्यानंतर तो ट्रॅक्टर पूर्णपणे डिसेंबल केला जातो. डिसेंबल केला जातो म्हणजे पूर्ण खोलला जातो आणि तो डिझाईन डिपार्टमेंटकडे स्टडी करण्यासाठी दिला जातो. मग त्याच्यावरती डिझाईन डिपार्टमेंटमध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्यांनी तो खोललेला ट्रॅक्टर पूर्णपणे स्टडी करायचा. आपल्या ट्रॅक्टरमध्ये आणि या ट्रॅक्टरमध्ये काय फरक आहे, असा कोणता फरक जॉन डिअरने केलेला आहे जो आपल्या ट्रॅक्टरमध्ये नाही, तो फरक ओव्हरकम करायचा, तो पण आपल्या याच्यामध्ये ऍड करायचा. मग त्यावेळेला तेवढाच ऍड करून जमतंय का, दोन्ही बरोबर यायला आले, मग त्याच्यामध्ये आपण अजून काहीतरी ऍड करायला पाहिजे. म्हणून परत ते फीडबॅक घेतात, त्याच्यामध्ये काहीतरी अजून मग डिझाईन, एखाद्या इंजिनियरला वाटलं डिझाईन इंजिनियरला असं करायला पाहिजे, एखादं कंपनीत कामगारांचे रिव्ह्यू घेतले जातात, काय करायला पाहिजे वगैरे. म्हणजे कस्टमरला जास्तीत जास्त कसं कस्टमर सॅटिस्फाय होईल याच्यावरती फोकस केला जातो. आणि मग त्याच्यानुसार एक नवीन ट्रॅक्टर तयार केला जातो, त्याला मॉडेल नंबर दिलं जातं. पहिले समजा महिंद्राचं एखादं मॉडेल सांगाल का नाव मला, कोणाला माहित आहे का? 555DI, ठीक आहे, महिंद्रा 555DI असं नाव आहे त्याचं एकाचं, ठीक आहे. 705. हा, तर त्याच्यानंतरचं व्हर्जन मध्ये काय केलं जातं, त्याला 605, काय त्याच्यात चेंजेस केल्या त्या थोडंसं नावामध्ये येतं, काही वेळेला येत नाही, तर त्याला 605DI असं नाव दिलं जातं. आणि हा ट्रॅक्टर काय केला जातो, लॉन्च केला जातो. त्याच्यामध्ये थोडा साईज मध्ये वगैरे चेंज केला की 605 नोवा, NOVA आहे ना ट्रॅक्टर, Yes. हा, तो परत लॉन्च केला जातो. म्हणजे हे कंपनीमध्ये असं होत राहतं इन्व्हेन्शन बद्दल. ठीक आहे, ओके, इट इज नॉट आवर पार्ट नाव. आता सध्या आपला हा पार्ट नाही, पण ठीक आहे, असू द्या, काय अडचण नाही. तर हे पेल्टन व्हील टर्बाईन आहेत, अँड दिस वन इज द कन्स्ट्रक्शन ऑफ पेल्टन टर्बाईन. नाव that I have explained you, this is very simple construction of Pelton turbine and it is also having a simple working. त्याचं सिंपल वर्किंग सुद्धा आहे. तर नाव युअर टर्न. त्याचं कन्स्ट्रक्शन कोण सांगतंय मला, एक मिनिट हा. रोल नंबर 21,
रोल नंबर 21. प्रीतम बुगडे. हॅलो. हॅलो. हा प्रीतम, हा सर. याचं जरा कन्स्ट्रक्शन सांगा की मला. हॅलो. हॅलो. हा, याचं कन्स्ट्रक्शन सांगता का मला? सर येत नाही. मला कन्स्ट्रक्शन म्हणजे काय सांगता का अगोदर? हा, हे तयार कसं केले? नाही ते मॅन्युफॅक्चरिंग झालं हो. हा. कन्स्ट्रक्शन म्हणजे कॉम्पोनंट काय काय आहे त्याच्यामध्ये, येते का तुम्हाला? हॅलो प्रीतम, ओ. हॅलो. तुम्हाला कॉम्पोनंट दिसत आहेत का समोर? हो सर. मग त्याची नावं फक्त वाचून दाखवायचे तुम्हाला. जेट्स ऑफ वॉटर, रनर, हा, स्पिनर, बेंड, स्पिनर. स्पिनर एक मिनिट, व्हील. स्पिनर कुठे आहेत? स्पिनर फास्टर नाही काय नाही नाही. याच्यात, हा नाही स्पियर सर. आहे तो. हो स्पेअर. हा, एकदम स्लोली सांग, घाई करू नका. प्रत्येकाला कसं वाटतं एकदा आपला टर्न एकदा झाला आपला की संपला विषय. ओके, मला एकदा विचारून झालं माझं की विषय संपला, परत माझ्याकडे काय सर येत नाही, आजच्या लेक्चर तरी माझं सुटलं, असा विचार मनातनं काढून टाका. मी तुमचा मित्र असल्यासारखा आहे. तुम्ही जर असं फ्रेंडली माझ्याबरोबर वागलात थोडं, तर काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल, मला तुमच्याकडून शिकायला मिळेल. आणि तुम्ही कधी एकदा माझा टर्न होऊन जातोय. ओके, बऱ्याच वेळा असं चुका करतो, मी सुद्धा करतो. 12वीत होतो आणि आमचे बायोलॉजीचे सर होते, पवार सर म्हणून होते. तर ते आले की वर्गात विचारायचे, मला माहित होतं किंवा सगळ्यांनाच माहित होतं, दोन कुठल्या गोष्टी शिकवल्या का त्यातला दोन्हीतला फरक विचारायचे. ओके, मग पहिल्या सुरुवातीला आम्ही काय करायचो, म्हणजे मी स्वतः सांगत नव्हतो, मग शेवटी माझ्यावरती टर्न यायचा, उभे करायचे. मग त्यावेळेला सांगायला पॉइंटच नसायचे. त्यानंतर मला एक आयडिया सुचली, की अशी सुचली की सर आले आणि डिफरन्स विचारला की पहिला हात आपण वर करायचा आणि सगळ्यात सोपा डिफरन्स सांगून मोकळं व्हायचं. ओके, मी एकदा पहिला डिफरन्स सांगितला म्हणल्यानंतर सर मला परत विचारणार नाहीत, म्हणजे निवांत परत मजा बघत बसायला मोकळा झालो मी. ओके, पण तसं वातावरण असतं मनामध्ये. मग जसं जसं पुढे जाईल तसं लक्षात येतं की अरे असं नाही, आपण पण हे केलं पाहिजे. जर नाही आलं तर मला कुठं सरांनी काय केलं होतं ह्याच्या आधी पण. ओके, तर असं समजू नका की माझा टर्न झाला म्हणजे झाला. आपलं कन्व्हर्सेशन जेवढं जास्त होईल तेवढे नॉलेज आपले देवाणघेवाण थोडीशी होईल. ठीक आहे. ओके, F18 कोण आहे तो? तुम्ही नाव नाही टाकलं. रोल नंबर 18. रोल नंबर 18. टाकतो सर. काय नाव तुमचं? चैतन्य चांडोले. चैतन्य चांडोले. तुमचं नाव होतं की तुम्ही काढलं काय? नाही सर, विसरलो आता टाकायचं, रोज टाकतोय. होय का? बरं ठीक टाकतो. आहे. आता आलाच समोर तर तेवढं याचं वर्किंग सांगा की. सर वर्किंग सांगू शकत नाही सर, हे सांगतो वाटलं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन होय, सांगा. ठीक आहे, हा, सांगा की. म्हणतं रनर, शाफ्ट, बकेट्स ऑफ वेन्स, स्पियर, व्हील आणि पेफलर. ही काय सर खालचं समजलं नाही मला सर. कोणतं? पेफलर आहे का? डिफ्लेक्टर. पेफ्लॅक्टर आहे का? हा, डिफ्लेक्टर. पुढं ब्रेझल जेट और नोझल केसिंग. बर, ठीक आहे. तुम्ही वर्किंग सांगू शकत नाही, ठीक आहे. दुसरं कोणाला तरी विचारू आपण. ओके, तिथं नाव टाका परत तुमचा. हा सर, टाकतो. जेथे ऋषिकेश. Yes, sir. 35. Can you tell me the working? Hello? Yes. सांगाल काय? ऋषिकेश. Yes, sir. Working नाही. का हो? बरं ठीक आहे, आता काय करू? ठीक आहे, राहू द्या. मला दोघांनी सांग, मी सांगतो वर्किंग, त्याच्यानंतर तरी तुम्ही सांगताय का बघू आता.
Okay. I will Yes, explain sir. here what is the working of a construction of Pelton wheel. Or anybody can tell me the working of this one. कोणी सांगू शकतंय का? Raise your hand, please. So I will ask. Okay, Yash Repal. Please, Yash. सांगा. Yes, sir. First of all, the water. थोडा आवाज Gets तुमचा स्लो येतो, थोडासा हे करता का? yes, sir. हाँ. Water gets inside from the dam and it flows through the penstock to the nozzle, which convert the pressure into kinetic energy. Yes, correct. That's why the high velocity of water jet strikes bucket runner, and then after the nozzle and spear assembly provides regulate flow to the runner. And that's why there is a flow of water is smooth. Sorry, everything. ठीक आहे. Okay, very good. Nice try. Then who is the Rutuja Mane? Rutuja. Yes, sir. Yes, sir. Okay. करा बघू explain. The high-speed water is allowed to pass through the pipe. Okay. At the tip of the pipe, a spear is fitted, which helps to control the speed of the water. Deflector is also used, which helps to change the direction of the jet water. When the jet strike the bucket of the wheel, then the runner start rotating. Yes. The nozzle is used to stop the runner. When we stop this to stop this speed of the runner, and that's and at that yes, एवढंच येते सर. Okay, very good. You have tried nicely. खरंच मस्त सांगितलं. उबाळे. Yes, sir. हा, तुम्ही सांगा बघू. The high speed water from dam is enters through the penstock bend. The spear controls the speed of water and speed of water. The kinetic energy is converted into pressure energy in the, One second. with the help of spear. One second. Kinetic energy into not pressure energy. Pressure energy into the kinetic energy. Kinetic energy into pressure energy ना? नाही, प्रेशर एनर्जीची कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर केलं जातं नॉझल मध्ये. Okay, sir. Okay, With the help of spear, pressure energy is converted into kinetic energy when the flow of water hits the runner. Then the wheel turns. Sorry, sir. Okay, no problem. Okay. दत्तात्रय पांगले. सर मराठीमध्ये सांगू शकतो का? हा, एक नंबर. काही सुद्धा अडचण नाही, मराठीत सांगा. तुम्हाला समजलंय किती बघा. तुमचं सरनेम पांगलेच आहे ना? पांगळे सर, पांगळे. हा, पांगळे. म्हणजे प्रोनाउन्सिएशन चुकीचं होऊ नये म्हणून मी विचारतो. ठीक आहे. सर. आय विल कॉल यू दत्तात्रय. हो सर. हा, ठीक आहे, सांगा. ज्यावेळी पाणी डॅम मधून पेनस्टोक थ्रू एंटर होतो, त्यावेळी व्हील पाण्याचे ज्यावेळी पाणी पेनस्टोक थ्रू एंटर होतं, व्हीलने त्याची सॉरी सर. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गवळी ओम. सर मराठीत सांगतो. हा, मराठीत सांगा, काय अडचण नाही. डॅम कडून जे पाणी आणलं जातं ते स्पीड थ्रू कंट्रोल केलं जातं. डायरेक्शन त्याची किंवा स्पीड त्याची कंट्रोल केली जाते. ते जास्त स्पीड मध्ये ते ह्याच्यावरती बकेटवरती आदळलं जातं. त्याच्यानं ती बकेट रोटेट स्टार्ट करते. तिथं जी मेकॅनिकल एनर्जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते रोटेशनची, आणि त्यानुसार आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते. तिथं आतमध्ये जे आतमध्ये पाणी येतं ते आउटलेट मधून बाहेर काढलं जातं. आणि ज्या वेळेस त्याचं जे रोटेशन थांबवायचं असतं किंवा एखाद्या वेळेस रिपेअरिंगच्या वेळेस थांबवायचं असतं, त्यावेळेस नोझल केसिंगने तिथं ते रोटेशन तिथं थांबवलं जातं. ओके, गुड, नाईस.
रोहिणी राऊत. Yes, sir. When water from dam comes very fast or with high velocity in penstock bend, there is a spare or wheel to control that speed of water, and we can also change the direction of that jet of water with the help of deflector. When jet of water strikes with the buckets of vanes, it starts to rotates with the help of runner, and the kinetic energy and the pressure energy changes into kinetic energy, and there is also nozzle or casing to repair if there is any fault in that turbine. In this way, pressure hydraulic energy is converted into kinetic energy, and it can out from outlet. ओके, करेक्ट, नाईस. ठीक आहे, मी आता सांगतो. पुट डाऊन युअर हँड्स. मी एकदा सांगतो. ओके, निलेश, पुट युअर डाऊन. नाहीतर माझं कसं होतंय, हातवर असलं की लक्ष लागून राहते माझं तिकडं. आता मी याचं वर्किंग सांगतो, एकदम सिंपल मराठीमध्ये सांगतो. खूप सोपं आहे याचं वर्किंग. तर इथं तुम्ही जे हे अरेंजमेंट बघता, ही टर्बाईनची अरेंजमेंट दाखवलेली आहे. याच्यामध्ये डॅम वगैरे कुठं दाखवलेला नाही. तर याच्यावरती डॅम असतो. डॅम म्हणजे एका नदीवरती आपण काय करतो, ज्या ठिकाणी सर्वे केल्यानंतर, सिव्हिलचे लोक सर्वे करतात, सर्वे केल्यानंतर एखाद्या सुटेबल ठिकाणी आपण डॅम बांधतो. डॅम बांधल्यानंतर त्याचं पाणी हाय लेवलला घेतलं जातं. हाय लेवलला पाण्याचं प्रमाण घेतलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रेशर एनर्जी ऍड करतो, किंवा त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आपण. तर हे जे प्रेशर एनर्जी आहे, त्याला एका बाजूने एक पाईप जोडली जाते, त्याला पेनस्टॉक म्हणतो आपण. ओके, हा बघा इथं पेनस्टॉक बेंड लिहिलाय. ही पाईप जी आहे ती पेनस्टॉक ही असते. याचं मटेरियल रेनफोर्स मटेरियल यूज केलं जातं याच्यासाठी, म्हणजे गंजू नये. ओके, असं मटेरियल त्याच्यासाठी यूज केलं जातं. मग त्याच्यामधून ज्या वेळेला इथून आपण वॉटर सोडतो, त्यावेळेला इथं असणारी जी प्रेशर एनर्जी आहे ती स्मॉल पाईप मधून, म्हणजे ह्या पेनस्टॉक मधून सोडल्यानंतर त्याचे बऱ्यापैकी प्रेशर एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर होतं. ओके, कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर झाल्यानंतर असं पुढे आल्यानंतर या ठिकाणी नॉझल बसवलेला आहे. नॉझल म्हणजे पाईपचा जो डायमीटर आहे तो कमी करत नेलेला आहे एकदम असा. तर या नॉझल मध्ये काय होतं, ज्या वेळेला पाईपचा डायमीटर हा रिड्यूस होत जातो, त्यावेळेला पाण्याचं प्रेशर जे आहे ते काय होत जातं, ड्रॉप होत जातं, म्हणजे कमी होत जातं. आणि पाण्याचं प्रेशर जर कमी झालं तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी वाढते. एनर्जी त्या ठिकाणी सुद्धा कुठंही रिड्यूस होत नाही. प्रेशर कमी झाला तर व्हेलॉसिटी वाढते. ओके, हे रिलेशन आहे त्याचं. तर त्याचाच वापर इथं केलेला आहे. अजून त्याच्यामध्ये इथं जेट तयार होतो. हे असं पाणी शिंपडल्यासारखं दाखवलंय, पण ऍक्च्युअल मध्ये हे असा जेट तयार होतो. इथं बघा, इथं दाखवलं ब्ल्यू कलरचा आहे. असा एक डायमीटर असतो पाण्याला त्या जेटला, आणि त्या जेटने तो त्याच्यावरती स्ट्राईक होतो. या ठिकाणी ही नॉझल आहे बघा अशा प्रकारचं. तर त्याच्यामध्ये हा स्पियर बसवलेला आहे. त्याला पाठीमागे एक व्हील आहे. त्या व्हीलच्या सहाय्याने आपण हा स्पियर, याची रोटरी मोशन जी आहे व्हीलची, ती इथं एक स्क्रू अरेंजमेंट केलेला आहे. इथं बसवल्यामुळं इथं जर आपण नट बसवला तर त्या नटला थ्रेड्स आहेत. त्या थ्रेड्स नुसार या ठिकाणी हा स्पियर याच्या आतमध्ये आणि बाहेरमध्ये याची मुवमेंट होऊ शकते. ज्या वेळेला आपल्याला डायमीटर कमी करायचा असतो, त्यावेळेला हा स्पियर थोडासा पुढे ढकलला की त्याचा डायमीटर काय होतो, जेटचा, त्याचा म्हणजे जेटचा, हे जे आहे ते जेट ऑफ वॉटर म्हणतो, त्याचा डायमीटर काय होतो, कमी होतो. आणि जर वाढवायचा असेल तर पाठीमागे घेतला जातो. मग हे ज्या वेळेला याच्यावरती स्ट्राईक होतं बकेटवरती, त्यावेळेला त्याच्यामध्ये त्या बकेटमध्ये असणाऱ्या स्प्लिटरमुळे हा जो जेट आहे हा दोन भागामध्ये डिवाइड होतो. स्प्लिटर कशासाठी बसवलेला आहे, तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एनर्जी that is having in the form of kinetic energy with the water that we have to extract. ओके, जास्तीत जास्त एनर्जी आपल्याला त्याच्यामधून काढून घ्यायची आहे. मग त्याच्यासाठी तिथं स्प्लिटर केलेला आहे. जो स्प्लिटर त्याच्यावरती आदळत आहे तो काय होतो, तिथे डिवाइड होतो आणि दोन्ही बाजूने असा त्याला ढकलून माघारी पडतो. ओके, त्याच्यावरती जर्क बसत नाही. प्रत्येक वेळेला येऊन जर असा आदळायला लागला तर टर्बाईन खराब होईल, त्याचे ब्लेड्स खराब होतील, जे बकेट आहे ते, किंवा इथं असणारे नट बोल्ट अरेंजमेंट जे आहे ती प्रत्येक वेळेला सारखी लूज होईल.
तर तसं होऊ नये म्हणून डिझाईन असं केलं जातं की जेट जे आहे ते त्याच्यावरती स्लाइड होऊन असं ग्लाइड होऊन त्याच्यावरून असं घसरून असं बाजूला जातं, त्याच्यावरती ते आपटत नाही. तर अशा प्रकारचं डिझाईन करण्याचं काम त्या सायंटिस्टचं आहे. ओके, त्याच्यावरती जर ते प्रत्येक वेळेला आपटू लागलं तर याची मेंटेनन्स कॉस्ट खूप वाढू शकते. ठीक आहे. मग ज्या वेळेला याच्यावरती स्ट्राईक होतं ते त्यावेळेला ते याला पाठीमागं ढकलतं. बरोबर आहे. एखाद्या पृष्ठभागावरती आपण जर वॉटरचं जेट स्ट्राईक केली तर तो पृष्ठभाग पाठीमागं सरकतो. बरोबर आहे. त्याला कारण काय आहे? ह्यानं अप्लाय केलेली एनर्जी आहे. ओके, तर हा पाठीमागं सरकतो, पण हा इथं या एका रनरला एका सर्क्युलर व्हीलला अटॅच केलेला असल्यामुळं हा त्या व्हील बरोबर फिरायला चालू होतो आणि याच्यावरती स्ट्राईक केलेल्या जेटमुळे हा जो रनर आहे तो रनर काय होतोय? रोटेट होतोय. हा जो रनर आहे तो एका शाफ्ट वरती माउंट केलेला आहे बेअरिंगच्या सहाय्याने आणि हा शाफ्ट आहे तो पाठीमागं जनरेटरला कनेक्ट केलेला आहे, ज्याच्यामुळं काय होतं? हा शाफ्ट रोटेट झाला की जनरेटर मध्ये इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो. ओके, तर या ठिकाणी आलेलं जे जेट ऑफ वॉटर आहे ही जी एनर्जी आहे ही या टर्बाईनच्या सहाय्याने मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते आणि हा शाफ्ट परत आपण जर टर्बाईनला कनेक्ट केला, सॉरी जनरेटरला कनेक्ट केला, तर त्या ठिकाणी ती असणारी जी मेकॅनिकल एनर्जी आहे ती परत काय केली जाते? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट केली जाते. पण बऱ्याच वेळेला काय होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी मेंटेनन्स करायचा असतो. आता सपोज इथं कुठेतरी एखादा नट लूज झालाय फॉर एक्झाम्पल, बरं, इथे एखादा नट लूज झालेला आहे आणि तो आपल्याला बसवायचा आहे हे आपल्या लक्षात आलं बघितल्यानंतर. तर आपण ज्या वेळेला इथून हा स्पियर आहे व्हील एकतर आपण मेन गेट मधून बंद करू शकतो, ओके, किंवा इथं स्पियर पासून बंद करू शकतो. पण मेन गेट पासून बंद करण्यापेक्षा हे सोपं जातं आपल्याला. हा व्हीलला रोटेट करून हा स्पियरने इथला जेट आपण बंद करतो. परंतु तरी सुद्धा ह्याचं मेंटेनन्स लवकर करायचं असतं आपल्याला. परंतु ह्याच्या इनर्शियामुळं ह्याच्यामध्ये मुवमेंट ऑफ इनर्शी जे आहे त्याला बिअरिंग्स वगैरे अशा बसवलेल्या असतात की थोडं जरी पाणी झालं तरी ते काय व्हायला पाहिजे? रोटेट व्हायला पाहिजे. आणि याच्या जडत्वामुळं म्हणतो आपण त्याच्यामध्ये रोटेशन दिलं तर त्याला मुवमेंट येते. ओके, त्याच्या मुवमेंट ऑफ इनर्शियामुळं हे काय होत राहतं? रोटेट होत राहतं. मग हे लवकरात लवकर थांबवण्यासाठी याच पेनस्टॉक मधून एक छोटीशी पाईप इकडं पाठीमागच्या बाजूने किंवा त्याच्या फिरण्याच्या अपोजिट डायरेक्शनने एक जेट फ्लो केला जातो इकडून, जो त्याच्या फिरण्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये असतो. मग त्याच्या फिरण्याच्या विरुद्ध डायरेक्शन मध्ये ज्या वेळेला जेटचा फ्लो होतो त्यावेळेला हा रनर लवकरात लवकर काय होतो? थांबतो आणि आपण मेंटेनन्स करून जो काय असेल तो आपण परत त्याला रन करू शकतो. ओके, तर हे आहे वर्किंग ऑफ अ पेल्टन टर्बाइन. ओके, इज देअर एनी डाऊट नाव? कोणाला काही शंका आहे का? I think no one having any doubt. Okay, I have some chat box. Okay, no problem. So we will proceed for the next point. आता जास्त विचारण्यात काही हे नाही, कारण आता फक्त 5 मिनिटं राहिलेले आहेत. पुढच्या पॉइंटला पण जाता येणार नाही आपल्याला. Now I will ask working once again to 1 or 2 students and then we will stop here for today. Roll number 67, Amit Shelke. Roll number 67, Amit. Hello, Amit. 67, you are not talking, not responding. Sahil Ambure. Roll number 64. Yes, sir. Please explain now working of the Pelton turbine. मराठीत सांगू सर? हा सांगा, काय अडचण नाही. हॅलो. हा हॅलो. हा हॅलो, बोला ना. ते डॅम थ्रू वॉटर. हॅलो. हा बोला, बोलत राहा, ऐकू येतंय. हॅलो. हा ते डॅम थ्रू वॉटर पेनस्टॉक बेंड मध्ये येतं. त्यानंतर
the काय काय अडचण आहे का? ओके यू हो हॅव. सर ते अरे कसं जमणार असं? कधी बोलायला शिकणार तुम्ही? सर हा डिफ्लेटर आहे ना, हा त्याचं वर्किंग काय सर कळलं नाही तेवढंच फक्त. हा जो डिफ्लेक्टर आहे ना, हा फक्त या व्हेलॉसिटीचा, इथं जी व्हेलॉसिटी आहे त्याला एक तर डिफ्लेक्ट करतो म्हणजे डिवाइड करतो त्या स्प्लिटरनुसार, आणि दुसरी गोष्ट जी आहे तो हा डिफ्लेक्टर ह्याचं जेटचा जो डायमीटर आहे तो पण आपण मोजण्यासाठी वापरतो. म्हणजे जेट जो आहे तो पाण्याचा फ्लो जो जेट होतोय सर्क्युलर, त्याचा डायमीटर किती आहे तो पाहण्यासाठी पण आपण त्याचा वापर करतो डिफ्लेक्टर. थँक्यू सर. ओके, कोण हॅलो सांगते सर. अजून? हॅलो सर. हा यस. तर ते पेन स्टॉक बेंड म्हणजे पेन स्टॉक म्हणजे काय नेमकं? पाईपचा टाईप आहे का ती बेंड झालेला टाईप आहे? हे पाईप आहे तो फक्त बेंड केलाय म्हणून त्याला पेनस्टॉक बेंड म्हणले. पेन स्टॉक म्हणजे काय सर? पेनस्टॉक म्हणजे जी पाईप आहे जी आपण धरणापासून टर्बाइन पर्यंत आणतो ज्या पाईप थ्रू, हा त्याला पेनस्टॉक म्हणतो आपण. म्हणजे पाईपचा टाईप आहे का पेन स्टॉक? हा पाईपचा टाईप आहे. ओके सर. त्याचं मटेरियल थोडंसं वेगळं असतं. ओके सर. सो 10:43. सो ठीक आहे, मी उद्या परत याचं वर्किंग विचारेन थोडंसं पहिल्या सुरुवातीला, तर याची थोडीशी तयारी करा सगळ्यांनी. ठीक आहे. अँड नाऊ यू पुट युअर रोल नंबर्स इन टू द चॅट बॉक्स. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये रोल नंबर टाका. When you send us a second chapter's notes link. सेकंड चॅप्टरचे नोट्स पाठवलेले आहेत मी. हॅलो F32 कृष्णा इंगळे ना? हॅलो दिसत नाही त्याची. दिसत नाहीत नोट्स दिसत नाहीत का मी पाठवलेली लिंक? हॅलो हा ओके. काल पण सांगितलं होतं तुम्हाला मी, तुम्हाला नोट्सच्या आणि मला वाटतं MCQ दोन्हीच्या पण सेकंड चॅप्टरचे पाठवलेले आहेत लिंक. आणि कसं बघायचं त्याच्यासाठी डेमो पण घेतलाय मी त्याच्यासाठी पाठीमागं. बघितलं, बघतो आज चेक करतो सर. हा एकदा चेक करा परत एकदा, किंवा मोबाईल रिफ्रेश करा किंवा स्विच ऑफ करून ऑन करा. काय प्रॉब्लेम असतील तुमच्या साईडनेच आता असू शकतो प्रॉब्लेम, बाकीच्यांना दिसते म्हणजे तुम्हाला पण दिसायला पाहिजे ते. सर टेस्ट कधी आहे? टेस्ट आज होईल दुपारी तुमची. दुपारी? हा काय अडचण नाही ना? नाही. हा 10 क्वेश्चन बेसिक मेकॅनिकल मधले असतील आणि 10 क्वेश्चन बेसिक सिव्हिल मधले असतील. ओके ओके. फर्स्ट चॅप्टर ना ओनली? हा फक्त पहिला चॅप्टर. आणि मी दिलेले MCQ आहेत तेवढे केले तरी चालतील तुम्हाला, तेवढे भरपूर आहेत. म्हणजे आजची टेस्ट आपली त्यातलीच आहे, त्यातलेच 10 क्वेश्चन मी टाकलेले आहेत. यासाठी ते जरा व्यवस्थित प्रिपेअर करा. हॅलो सर. हा यस सर सिंगल ऍक्टिंग, रेसिप्रोकेटिंग, डबल ऍक्टिंग कळलं सर. सिंगल स्टेज म्हणजे सर समज नाही गेले अजून. हा हे बघा कसं आहे माहिती आहे का, इथं मला लिहिता येते का? एक मिनिट तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, आता मी इथं दाखवू का लिहून? हे बघा दिसते ना सगळ्यांना? येस सर. आता मला ह्याच्यावरती ड्रॉइंग व्यवस्थित काढता येईना पण दाखवते. हे बघा ठीक आहे, ही पिस्टन आहे, हे सिलेंडर आहे. ठीक आहे, तर याच्या वेळेला ह्याच्यामध्ये पिस्टनची मुवमेंट होते. पहिल्या स्ट्रोकला हे काय होते, हा सिंगल स्टेज झाला म्हणजे याच्या दोन्ही बाजूला कॉम्प्रेशन होत नाही. याच्या पिस्टनच्या एका बाजूला कॉम्प्रेसर होतोय म्हणजे हा सिंगल ऍक्टिंग झाला. त्याचबरोबर हा सिंगल स्टेज पण आहे. सिंगल ऍक्टिंग सिंगल स्टेज आहे हा. आता याचा सपोज हा आउटलेट आहे इकडं. ठीक आहे, हा जर आउटलेट मी दुसऱ्या एका सिलेंडरला जोडला, दुसऱ्या सिलेंडरच्या इनपुटला जोडला, तो पण सिंगल ऍक्टिंगच आहे. हा कसा आहे? सिंगल ऍक्टिंग आहे.
हा पण सिंगल ऍक्टिंग आहे. आणि हे दोन ज्या वेळेला मी एकत्र जोडतो त्यावेळेला हा सिंगल ऍक्टिंग मल्टी स्टेज होतोय. आलं का लक्षात? जर मी हा इकडचा दुसरा जो काढलेला आहे तो जर नाही काढला तर हा सिंगल ऍक्टिंग सिंगल स्टेज झाला, म्हणजे एकच स्टेज आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला जर मी दुसरा तसलाच कपल केला तर तो सिंगल मल्टी स्टेज झाला. समजलं का आता? हॅलो, याला जर मी अजून एक तिसरा जोडला पुढं, हा मल्टी स्टेज झाला, सिंगल ऍक्टिंग मल्टी स्टेज झाला. तर वर्किंग सेम राहतं का त्यांचं? हा, वर्किंग सेम राहते. इथून आता समजा इथून एअर आत आली, कॉम्प्रेस केली, हाय प्रेशरची बाहेर चालली, ती हाय प्रेशर असलेली एअर इथं थोडीशी इंटरकूलरने कूल केली जाते. इंटरकूलर असतो मध्ये, त्याची हवा परत इथं आतमध्ये घेतली जाते, इथं प्रेशराईज केली जाते, परत पुढे पाठवली जाते. म्हणजे जास्त प्रेशराईज हवा करण्यासाठी आपण मल्टी स्टेज वापरतो. एका ठिकाणी जर आपण एकदम जास्त एवढी कॉम्प्रेस केली तर या ठिकाणी जे कंपोनंट्स आहेत ते हीटमुळे काय होऊ शकतात, खराब होऊ शकतात. म्हणून हे मल्टी स्टेज मध्ये आपण यूज करू शकतो. ठीक आहे, ओके. आता Working, इरेज sir, कसं करायचं मला बघायला पाहिजे. ठीक आहे, हाय, काय अडचण नाही. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. सो स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. ओके, थँक्यू. नाउ आय विल एंड द मीटिंग.